नागपुरातील प्रतिष्ठित महाविद्यालयांपैकी एक असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये एका प्राध्यापकानं विद्यार्थिनीशी केलेल्या असभ्य वर्तन आणि अश्लील टिप्पणीचा एक खळबळजनक प्रकार समोर आलाय। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंगळवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं महाविद्यालयात निदर्शनं केली, तसेच आरोपी प्राध्यापकाला अटक आणि निलंबित करण्याची मागणी केली। मिलिंद पंचभाई असं आरोपी प्राध्यापकाचं नाव आहे। विद्यार्थिनींनी आरोप केला की गेल्या काही दिवसांपासून प्राध्यापक मिलिंद पंचभाई हा विद्यार्थिनींशी गैरवर्तणूक करत असून अश्लील टीका टिप्पणीही करतो, अश्लील शेरेबाजीही करतो। या प्रकरणाची तक्रार विद्यार्थिनींनी कॉलेज प्रशासनाकडे अनेक वेळा केली, मात्र असं असूनही प्राध्यापकावर कोणतीही कारवाई झाली नाही। तरी देखील त्या प्राध्यापकानं हा संतापजनक प्रकार सुरूच ठेवला। या प्रकाराचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं मंगळवारी महाविद्यालय परिसरात एकत्र येत निषेध केला। त्यांनी आरोपी प्राध्यापकाला निलंबित करण्याची मागणी केली। एवढंच नव्हे तर विद्यार्थिनींनी संस्थेच्या संचालकांवर आरोपी प्राध्यापकाला संरक्षण देण्याचा आरोपही केला। प्रूफ नाही आम्हाला म्हणून डावललं होतं, परंतु आज याच महाविद्यालय प्रशासनाच्या विद्यार्थिनींनी आम्हाला पत्र लिहिलं आणि एवढं पत्र लिहिलं की या सगळ्या गोष्टीमुळे मी आत्महत्या करण्यावर सुद्धा जात आहे। म्हणजे इतकं डिमोटिवेट या कॉलेजचे प्राध्यापक करून राहिलेले आहेत। त्या सोबत विद्यार्थिनींवर हीन दर्जाची वागणूक आणि वेगवेगळ्या पद्धतीने शारीरिक पार्ट्सवर बोलण्याचं काम या महाविद्यालय प्रशासनामध्ये होत आहे। म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इथे गेल्या 3-4 तासापासून आंदोलन करून राहिलेली आहे आणि आमची मागणी आहे की हे मिलिंद पंचभाई जे आहे ते निलंबित झाले पाहिजे तात्काळ। आणि त्या सोबत जर मिलिंद पंचभाईला जर आपल्या पदराच्या आड अंजली रहाटगावकर मॅडम जर दडवत असेल तर या अंजली रहाटगावकर मॅडमचं सुद्धा आम्हाला निलंबन पाहिजे।